स्वयंपाकघरात काम करताना तुमचाही खूप वेळ जातो का? किंवा हॉटेलसारखी चव घरच्या जेवणाला येत नाही अशी तुमचीही तक्रार आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 15 सिक्रेट किचन टिप्स ज्या तुमचा वेळ तर वाचवतीलच, पण तुमच्या जेवणाची चवही दुप्पट करतील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या 15 खास किचन टिप्सचा खजिना. टिप क्रमांक 1. डाळ शिजवताना सोड्याचा वापर अजिबात करू नका, कारण यामुळे व्हिटॅमिन B12 आणि पौष्टिक गुणधर्म नष्ट होतात. टिप क्रमांक 2. साखरेचे प्रमाण कमी लागण्यासाठी आणि मुरांबा अधिक चविष्ट होण्यासाठी मुरांब्याच्या पाकात 1 चमचा ग्लिसरीन नक्की घाला. टिप क्रमांक 3. फ्रीजमधून येणारे कार्बन डायऑक्साईड सारखे हानिकारक वायू शोषून घेण्यासाठी फ्रीजच्या एका कोपऱ्यात 4 ते 5 कोळशाचे तुकडे ठेवा. दुर्गंधीही निघून जाईल. टिप क्रमांक 4. कोणतीही भाजी शिजून झाल्यावर शेवटी त्यात थोडा गरम मसाला घातल्याने ती अधिक चविष्ट आणि सुगंधी बनते. टिप क्रमांक 5. जर घाईघाईत एखादी भाजी खूप पातळ झाली असेल तर टेन्शन घेऊ नका. ती घट्ट आणि चविष्ट बनवण्यासाठी 2 उकडलेले बटाटे कुस्करून त्यात घाला. टिप क्रमांक 6. वेलचीची एकदम बारीक पावडर बनवायची असेल तर ती मिक्सरमध्ये वाटताना त्यात 1 चमचा साखर घाला. पावडर एकदम फाईन होईल. टिप क्रमांक 7. जर चुकून ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले असेल तर ती काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. तेल गोठून वर येईल आणि ते तुम्हाला सहजपणे काढता येईल. टिप क्रमांक 8. तांदळाची खीर बनवताना ती चविष्ट आणि दाट होण्यासाठी त्यात वेलची, जायफळ आणि अगदी थोडासा रवा परतून घाला. टिप क्रमांक 9. छोलेची भाजी बनवण्यासाठी चणे उकडताना छान सुगंध आणि चवीसाठी त्यात काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र घालायला विसरू नका. टिप क्रमांक 10. भाजीत लसूण घालूनही जर चांगली चव येत नसेल तर अधिक चांगल्या चवीसाठी लसणाच्या पाकळ्या नेहमी ताज्या ठेचून मगच फोडणीत घाला. टिप क्रमांक 11. पराठ्यांचे पीठ मळताना त्यात हातावर चुरगळून थोडी कसुरी मेथी घातल्यास पराठे अधिक चविष्ट आणि खमंग होतात. टिप क्रमांक 12. हॉटेलसारखे सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत डोसे हवे आहेत? मग डोश्याच्या पिठात अगदी थोडीशी साखर नक्की घाला. टिप क्रमांक 13. आपली रोजची वरण-डाळ अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी ती कुकरला शिजवतानाच त्यात थोडे मीठ आणि हळद घाला. टिप क्रमांक 14. टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत पुऱ्यांसाठी पुऱ्यांच्या पिठात 2 चमचे मैदा, 2 चमचे रवा आणि 1 चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला. टिप क्रमांक 15 आणि शेवटची टिप. घरीच रेस्टॉरंटसारखी पावभाजी बनवण्यासाठी कृत्रिम रंग वापरण्याऐवजी भाज्यांसोबत थोडे बीटरूट उकडून घाला. रंग आणि चव दोन्ही भन्नाट येईल. तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या या सिक्रेट किचन टिप्स? मला खात्री आहे की या टिप्स तुम्हाला तुमच्या रोजच्या स्वयंपाकात नक्कीच उपयोगी पडतील. यातली कोणती टिप तुम्हाला आवडली किंवा कोणती टिप तुमच्यासाठी नवीन होती हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि घरगुती टिप्ससाठी आपल्या मराठी टिप्स कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.